जे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर हे जे खोटे कागदपत्र बनवतात, खोट्या पद्धतीने जन्माचा दाखला घेतात, त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकारने मोहीम चालवली आहे। मी एक उदाहरण देऊ इच्छितो की पुणे शहरात या संबंधात जन्माचे दाखले बांगलादेशी रोहिंग्यांना देण्याच्या बाबतीत अधिकारी बऱ्यापैकी जागरूक आहेत। आतापर्यंत 2024 या वर्षात फक्त 60 लोकांना जन्माचे दाखले दिले गेले। त्याच्या समोर मालेगाव मध्ये एकट्या मालेगाव शहरात 4318 लोकांना दाखले देण्यात आले आहेत। अमरावती मध्ये 4537 4537, मुंबईत फक्त 58, पुण्यात फक्त 70, पण बाकी अनेक अशी शहरी एरिया आहेत की ज्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांना हे तहसीलदारांनी दाखले दिले आहेत। या सगळ्यांचा रिव्ह्यू करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी व्यक्त केला आहे। 2023 नोव्हेंबर मध्ये जे जन्म आणि मृत्यूचा दाखला देण्याचा कायद्यात अधिकार आधी मॅजिस्ट्रेट कोर्टाला होता, तो तहसीलदारला देण्यात आला, त्यामुळे हा गोंधळ सुरू झालेला आहे। या सगळ्या बांगलादेशी लोकांना ओळखून त्यांना परत पाठवले जाणार। मी पुणे शहरात जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी या संबंधात बऱ्यापैकी काम केले आहेत। कुठलाही बोगस बांगलादेशीला असे दाखले दिले नाही, त्यासाठी कौतुक करतो। मध्यंतरी पिंपरी रोहिंग्यांचं घर पडलं, महिन्यापासून उठून गेला, त्याच्यानंतर जहाज आली का त्याचा काल शोध मोहीम सुरूच होती, तेव्हा तुमचा हातोडा पडला नाही आणि आजच तुम्ही सगळी आकडेवारी जाहीर करताय। कारण की दापोलीचा हातोडा नेमका कुठे गेला असाही देखील प्रश्न निर्माण होतो। 2 दिवसापूर्वी स्वारगेट भागात एक बांगलादेशी सापडला, त्याच्याकडे कागदपत्र नाहीत, असे कागदपत्र नसलेले अनेक बांगलादेशी असतील, त्यांचं काय? 1 2 3 झालं, आणखीन कोण? अजून लय प्रश्न देतो। तिघांचा देतो। अनिल परबचा तो त्या हातोडाने तोडून दाखवला। जर आपली माहिती आपण लपली असेल तर पुन्हा एकदा लोकांच्या समोर सांगतो, मुंबई उच्च न्यायालयात अनिल परब, सदानंद कदमनी 2 याचिका केली, दोन्ही फेटाळून लावण्यात आले। पहिला मधला एका हायकोर्टाच्या बेंचनी तोडला आणि दुसरा मधला तोडायचा आदेश दुसरा बेंचनी दिला। पिंपरी चिंचवड विभागात मला अशीच माहिती मिळाली होती की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहे, त्यासाठी मी त्या भागात चौकशी केली, त्याची विशेष बातचीत आज कलेक्टरकडे केली आहे। त्यांनी त्यांच्याकडे जे काही जवळजवळ 2-3-4 हजार अर्ज प्रलंबित आहेत, त्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे। उद्या त्याची एक परत बैठक आहे, त्यात ते हा कुठलाही बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचा दाखला दिला जाणार नाही अशी मला खात्री व्यक्त केली आहे। राहिली तिसरी गोष्ट की ज्यांच्याकडे जन्माचे दाखले नाही, हे नाही, डॉक्युमेंट नाही, माहिती मिळाली की लगेच आता ATF ला कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहे। अभी हिंदी में बोल दो थोड़ा। सॉरी, हाँ हल्ले जे ते सुरू आहे, मग कुठं कमी पडतंय का सरकार? आणि मुंबईमध्ये जास्त प्रमाणात सिद्दीकी असेल, त्यांचा मर्डर होतोय, त्याच्यानंतर यांच्या सैफ अली घरात जाऊन हल्ला होतो, उबाटाचं म्हणताय। सलमान खानच्या घराची पण रेकी केली। विरोधकांनी गृहमंत्र्यांवर टीका केली कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात। जेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होतात तेव्हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळते, अशा प्रकारची टीका करण्यात येते। काय मत काय याच्यावर? मान्य नाही मान्य बोलू?
अरे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाले म्हणून हे सगळे बोगत जन्म दाखले घेण्याचं कुभान बाहेर आलं. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री आहे म्हणून अशा प्रकारची बोलण्याची संधी मिळते. उद्धव ठाकरेचा राज्यात तर सगळ्या राजकीय नेत्यांना जेलमध्येच कोंडले जातो. अरे दादा उत्तर ऐकणार नाही. एक मिनिट प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे. तुला हवं ते उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही. म्हणून मी पहिलं विचारतो झाले. कायदा व्यवस्था एकदम मजबूत आहे म्हणून छोटीशी घटना घडली की लगेच लक्षात आणली जाते आणि त्याचा पाठपुरावा केला जातो. सलमान खानचा एक विषय जो आहे तो वर्षानुवर्ष चालू आहे, तो वेगळाच विषय आहे. आता रेकी केली जाते यार. का तुम्ही म्हणजे तुम्ही ते व्यक्तिगत आणू नका. तुम्हाला काय किरीट सोमेना संजय राऊत असं करायचं आहे का? दिवसच्या 8 तास तुम्ही लोकांनी संजय राऊतची रेकी चालवली होती ना. मग 9व्या तासात काय आलं बाहेर? मोबाईल टावरवाले आले होते. तुम्हीच दिलं, मी नाही. म्हणून जाऊ द्या. मस्त पोझिशन आहेत, मजबूत सरकार आहे आणि मजबूत कायदा सुव्यवस्था आहे. ईडीचा अभ्यास आहे. वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जी आहे. तुम्ही रोहिंग्या वगैरे असं काय दादा एक जण बोला ना आता. अरे यार एक करून विचार ना. याचे सगळे प्रश्न एकदा होऊन जाऊ दे. कारण की तुम्ही कोणी बोललं की तो मध्ये बोलतो. झाला तुझा प्रश्न. आता दुसऱ्यांना अरे त्याला तो विचारतोय ना दादा. सगळ्यांचे उत्तर दिले. हे दादा आता यार कमाल आहे यार. तू दुसऱ्यांना बोलू दे ना भाऊ. हा तू बरोबर. सर्टनली आपल्या समाजात अशा घटना घडल्यानंतर त्याच्यावर लगेच कारवाई केली जाते. होते ना ती घटना. कारण की समाज हळूहळू पूर्वी किती व्हायचं. पूर्वी म्हणजे मी फडणवीसचं सरकार आता नाही, बऱ्यापैकी खूप सुधारली आहेत. आता घटना घडल्या असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाते. वाल्मिकी कराडचा विषय घेतला, कारवाई होत आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. पण ईडी चौकशी करत नाही. कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे. यार तू एक मोनोपॉली घेतली आहे का सगळ्या प्रश्नांची? त्याला पण विचारू दे ना यार. एक मिनिट. आता ईडीची चौकशी ज्यावेळी त्या प्रकारचे गुन्हे किंवा विषय समोर येणार ते ईडी स्वतःहून हे करत असते. ते काय तुम्हाला आणि मला विचारत नाही. फॉरेन ट्रान्झॅक्शन आले, मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा आला, ऑटोमॅटिकली ते घेते. ऑटोमॅटिकली 2022 ला एक ईडीची नोटीस वाल्मिक कराडला आली. त्यानंतर राज्य सरकारने व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून हे सगळा पुढला प्रकार जे महाराष्ट्रात हे मला माहित नाही दादा. सुप्रिया सुळे खासदार म्हणल्या पार्लमेंटमध्ये आम्ही फायनान्शियल सुप्रिया सुळेनी 1 मिनिट रे. आता तू याला हे थोडं अति नको होऊ देऊ यार. मग तुझी काय इच्छा आहे मी प्रश्नाची उत्तर देऊ नये? मग थांब ना. मध्ये हातात उत्तर देऊ दे. नंतर विचार ना. म्हणतायत की वाल्मिक कराडने दहशतीच्या जोरावर भरपूर संपत्ती जमवली. आता ईडी कारवाई का करत नाहीये वाल्मिक कराडवर? आता वाल्मिकी कराड कुठल्या पक्षात? वाल्मिकी कराड. मी उत्तर देतोय. अजित पवार. मी उत्तर देतोय. अजित पवार शरद पवार केव्हा वेगळे झाले? उत्तर देतोय. तू नको प्रश्न उत्तर दे. सुप्रिया सुळेंना उत्तर देतोय. कालपर्यंत तर परवापर्यंत सुप्रिया सुळे सोबतच होते ना. ही 22ची नोटीस सुप्रिया सुळे पक्षात असताना आली होती ना. पण मला असं कलर द्यायचं नाहीये पॉलिटिकल. तो गुन्हेगार आहेत. सुप्रिया सुळे आणि संजय राऊत प्रश्न उपस्थित करताना त्यांच्या लक्षात राहत नाही की ते स्वतःचाच चारित्र्य म्हणजे कर्तृत्वाबद्दल प्रश्न विचारत असतात. त्यांनी रेकीचा विचारला आणि वाल्मिकी करायला 2022ची सरकार तुमचं होतं ताई. जाऊ द्या. मुद्दा असा आहे वाल्मिकी कराड संबंधात ज्या एजन्सीने कारवाई करायची असेल ते निश्चितपणे करणार. मग ते इन्कम टॅक्स असतो, ईडी असतो, पण त्यांची कार्यपद्धती जी आहे ते जाहीरमध्ये ती चर्चा करत नाही. ओके. तुम्ही तक्रार ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. सर्वसामान्य लोक विचारतात की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार आहात की नाही. आपण सुप्रिया सुळे, संजय राऊत उत्तर देतोय. आपण संजय राऊत, सुप्रिया सुळे यांना सामान्य माणूस असं जर म्हणत असाल तर तुमचं मी कौतुक करतो. तुमचे आमदार सर्व सुद्धा मागतात राजीनामा. ए दादा, मी उत्तर देतो तो तू उत्तर दे, मी पकडतो. सुरेश तर सामान्य माणसांना ते पाहिजे की ज्यांनी कोणी गुन्हेगारी, गुंडगिरी, वसुली, हत्या केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते होणार. ओके. लावून धरलं होतं तो विषय, पुढं काय झालं? अरे आहे मग तू, अरे दाद एक हे चुकीचं आहे. सर हिंदी में बताइए, बांग्लादेशी को लेकर आपने क्या शिकायत की कलेक्टर ऑफिस में? हिंदी में बताइए. असले आरोप नाही करायचे. एक मिनिट. तुम्ही उत्तर द्या. अरे दादा उत्तर तो देऊ द्या. एक मिनिट. पत्रकार परिषद सुरू झाल्यापासून तू प्रत्येक एक मिनिट उत्तर ऐकता ऐक ना. मग तर प्रत्येक वाक्यात तुम्ही टोकतायत. प्रत्येक वाक्यात तू असं मग एक मिनिट थांबा, उत्तर ऐका. प्रत्येक वाक्यात टोकायचा अधिकार नाही आहे. हा विचारा तुम्ही. हा बरोबर. हा बरोबर आहे ना. बरोबर आहे, देतो ना उत्तर. बरोबर. हसन मुश्रीफ असो की बाकी सगळे काय असो, हा प्रश्न आतापर्यंत गेले 2.5 वर्ष सतत विचारला जात आहे. बरोबर आहे. मी आधी या बाबतीत उत्तर दिलेले आहेत की जे आरोप झाले, कारवाई झाली, त्यातली कोणती कारवाई माझ्या माहितीप्रमाणे मी कोणती तक्रार मागे घेतलेली नाही. मी जे तक्रार केल्या होत्या तक्रारी त्याच्यावर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीनी कारवाई करून कारवाई केलेली आहे. ज्युडिशरीमध्ये आहेत. न्यायालय आता पुढचे निर्णय घेणार. सर आपने बांग्लादेशियों के मुद्दे को लेकर आपने पुणे जिला कलेक्टर से मुलाकात की, क्या कुछ आपने उनको बताया और क्या कुछ कलेक्टर ने आपको जवाब में कहा? महाराष्ट्र में एक बड़ा स्कैम बाहर आया है. बांग्लादेशी रोहिंग्या को ये झूठे कागज दे के उनका जन्म मालेगांव हो, अमरावती हो, वहाँ पर हुआ. ऐसे बड़े प्रमाण में बर्थ सर्टिफिकेट प्राप्त किए जा रहे हैं. उसके खिलाफ मैंने और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मुहिम शुरू की है. आज मैं पुणे आया था. पुणे जिलाधिकारी के साथ में चर्चा होने के बाद में ध्यान में आया कि 2024 में सिर्फ 60 बर्थ सर्टिफिकेट इश्यू हुए हैं, जबकि मालेगांव में 4,500 हुए. यही 2024 में अमरावती में 14,500 हुए हैं. तो मुख्यमंत्री ने मुझे आश्वासन दिया है कि जहां पर इस प्रकार से बांग्लादेशी रोहिंग्या को जन्म सर्टिफिकेट दिए, वो एक एक सर्टिफिकेट का रिव्यू किया जाएगा. जिन्होंने एप्लीकेशन किया है उसमें से जो भी बांग्लादेशी रोहिंग्या है उनको पकड़कर वापस बांग्लादेश भेजा जाएगा. पुणे में कितने केसेस के बारे में पुणे में अभी जो बर्थ सर्टिफिकेट दिए टोटल 60 दिए गए, उसमें ऐसे संशयास्पद कोई दिखाई नहीं दे रहा है. मुंबई में अभी तक 2024 में सिर्फ 58 टोटल सर्टिफिकेट दिए, वो निर्दोष लग रहे हैं. जहाँ पर एबनॉर्मल जैसे मालेगांव 4,500, अमरावती 4,500, वो 60,000 की बस्ती का अंजनगांव सुरजी में 14,500. तो इस प्रकार के एबनॉर्मल जगह पर कॉन्सेंट्रेट किया जाए. सैफ अली खान का मामला है, घर में उनके हमला हुआ है, लेकिन विपक्ष जो है वो राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन बहुत ही खराब है, इस तरह के सवाल उठा रही है. विपक्ष ने अपनी जिम्मेदारी निभाता है तो अच्छा लगता है. सैफ अली खान के घर में जो भी घटना घटी है रात को देरी से, उसकी पुलिस जांच कर रही है. जो भी गुनहगार होगा कार्रवाई होगी. बांग्लादेशांचा 100 दिवसामध्ये प्रश्न निकाली निघेल का? फडणवीसांनी 7 कलमी कार्यक्रम वापरलेला आहे, ते रिझल्ट याचे सांगितलेलं आहे अधिकारी प्रशासनाला. तुम्ही आता एवढा मुद्दा उचलून धरला तर 100 दिवसामध्ये प्रश्न निकाली निघेल. दोन गोष्टी आहे. एक आहे की
हा जो जन्म मृत्यू कायद्यात नोव्हेंबर 2023 मध्ये अमेंडमेंट झाला आणि तहसीलदार राज्य सरकारनं अधिकार दिला गेला. त्यामुळे 2024 निवडणूक आचारसंहितेच्या काळात काय अधिकाऱ्यांनी बदमाशी केली तर त्याचं 2 SIT बसवले. त्याचं व्यवस्थित फैसला होणार. ज्यांना सर्टिफिकेट दिले आहेत त्याचं पुनर्निरीक्षण केलं जात आहे. दुसरी गोष्ट की एका बाजूला ज्या बांगलादेशी रोहिंग्या संबंधी माहिती मिळते कारवाई आणि तिसरे नवीन कोणी आले तर त्याची जास्त माहिती लक्षात येते ताबडतोब कारवाई. साहेब एक शेवटचा प्रश्न राज्यातल्या ईडीच्या कारवाया थांबल्यात की सुरू आहेत आणि तुम्ही तक्रारी करणं थांबवलंय की चालू आहे? पुण्यातलं तुम्ही कोविड घोटाळा बाहेर काढला होता त्याचं पुढे काय झालं? आता एक गोष्ट असे की भ्रष्टाचार ज्या वेळी येतो आमच्या लक्षात आणून देतात. आम्ही त्यावर तक्रार करतो, पाठपुरावा करतो. कोविड पुण्याच्या घोटाळ्याच्या संबंधी ॲक्शन झाली त्याच्यावर तो जेलमध्ये आहे. तो आपला संजय राऊतचा पार्टनर सुजित पाटकर. आता न्यायालयात केव्हा नंबर लागणार फायनल हिअरिंगचा, परंतु 4 लोक जेलमध्ये अजून पण आहे. तुम्ही आता आहे की न्यायालयाच्या वर मी बोलू शकत नाही. कारण न्यायालयापर्यंत जाऊन त्यांना बेलवर बाहेर येणं इथपर्यंतच माझं काम असते. मी न्यायालयाला सांगू शकत नाही की याला 2 वर्ष सजा करा की 4 वर्ष करा. माझा रडारवर कधीच कोणी नसते. भ्रष्टाचारी घोटाळेबाज आणि याच्या संबंधी आमच्याकडे आली माहिती आम्ही पाठपुरावा करतो. तुम्ही पण कुठली माहिती लक्षात आणून दिली मी धन्यवाद आणि त्याचा पाठपुरावा करतो. वाल्मिक कराडांची जर माहिती तुम्हाला जर कोणी आणून दिली तर त्यांच्या विरोधात ऑलरेडी आता माहिती आल्यानंतर कारवाई चालली आहे. त्याच्यावर मकोका लावलाय, सगळंच सुरू आहे. ईडीचं तुला ज्ञान नसेल तर मी तुला ज्ञान देतो म्हणजे तुझा प्रश्न बंद पडणार. ईडी संबंधी व्यक्तिगत कारवाई करण्याचा कोणाला अधिकारच नसतो. ईडी फॉरेन ट्रान्झॅक्शन असते आणि FIR झाल्यानंतर ते चौकशी करतात. आणि मला विश्वास आहे की वाल्मिकी कराड असो की कोणीही असो, जसं मुंबईत आता टॉरेस घोटाळा बाहेर आला तर ईडीने FIR झाल्यानंतर चौकशी करून आणि स्वतःची हे सुरू केली. जो आपला मालेगावचा जो बँक घोटाळा वोट जिहाद फंडिंग घोटाळा काढला सिराज मोहम्मद, तर पोलिसने FIR केल्यानंतर ईडीने 4 लोकांना अटक केलीच आहेत. म्हणून ज्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, ज्यांनी फॉरेन ट्रान्झॅक्शन केले आहे त्याच्यावर कारवाई होतच असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.